नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात आजपासून देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील। देवेंद्र फडणवीसांसोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे। त्यातच आता महायुतीतील एका नेत्याने एकनाथ शिंदे बद्दल एक महत्त्वाची भविष्यवाणी केलेली आहे। महायुतीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतंच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं। तसेच यावेळी रामदास आठवले यांनी एका मंत्री पदाची मागणी केली आणि यासोबत त्यांनी संजय राऊतांनाही टोला लगावला। उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर आमचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, त्यामुळे आम्ही परदेशातील लोकांना सुद्धा बोलवू। त्यामुळे संजय राऊत यांनी टीका करण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना सुद्धा उद्यासाठी बोलवले आहे। उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर त्यांचा मान सन्मान आणखी वाढला असता। त्यांनी काँग्रेससोबत जाऊन मोठी चूक केली असं रामदास आठवलेने सुद्धा म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची या ठिकाणी स्वीकार करतील। मी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोललो आहे। यावेळी त्यांना एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे असे सांगितले आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची जे उपमुख्यमंत्री पद आहे ते स्वीकारतील, शहाने मला सांगितले आहे असं या ठिकाणी आठवलेने म्हटलेलं आहे। माझं याबाबत शहाने बोलणं झालं आहे आणि यावेळी मी त्यांच्याकडे आम्हाला सुद्धा एक आमदार एक मंत्रिपद हवं आहे अशी मागणी केलेली आहे। तर अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे। दरम्यान काल भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला। यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी काल एकत्र राजभवनात दाखल होत सत्ता स्थापनेचा दावा केला। यानंतर आज अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यानुसार देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आज संध्याकाळी 5:30च्या दरम्यान शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील आणि अजितदादा पवार हे 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।